श्रोते हो नमस्कार. आज धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीला आजपासून सुरुवात होते. धनत्रयोदशी म्हणजे धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे 13वा दिवस म्हणजे अश्विन महिन्याचा कृष्ण पक्षातील 13वा दिवस. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप असते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानामध्ये पूजा केली जाते. हिशोबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यतः धनाची व कुबेराची पूजा केली जाते. धनत्रयोदशी या सणामागे कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतरच 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून राखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीचे दिपतात. या कारणावरून यम आपल्या जगात यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले, म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला, म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. यावर्षी 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार या दिवशी धनत्रयोदशी आहे. तर जाणून घेऊया धनत्रयोदशीची पूजाविधी. आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या यूट्यूब चॅनलवरती धार्मिक माहिती आपल्याला मिळेल. एका पाटावर किंवा चौरंगावरती लाल पीस टाकून त्यावरती थोडे तांदूळ टाकायचे आहे. उजव्या बाजूला त्यावर गणपतीची सुपारी ठेवायची आहे. त्याच्या बाजूला गहू टाकून थोडेसे कलश मांडायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी, सुटा पैसा, सुपारी, हळदी, कुंकू, विड्याची 5 पानं, आंब्याची 5 पानं यापैकी जे असेल ते, त्यावरती नारळ, कलशाच्या गळ्याला लाल दोरा गुंडाळून घ्यायचा, नारळाला दोरा गुंडाळून घ्यायचा. त्यानंतर पाठीमागे धन्वंतरी देवतेचा फोटो मांडावा. आपल्या उजव्या बाजूला समई लावावी, उदबत्ती लावावी. डाव्या बाजूला तुपाची निरांजन लावावी. समोर छोटीशी रांगोळी काढून घ्यावी. पूजेसाठी पेला, पळी, संध्यापात्र, तांबे भरून पाणी, पंचामृत, हळदी, कुंकू, अष्टगंध, फूल, नैवेद्यासाठी पेढे किंवा साखर, आरती, कापूर असं सर्व साहित्य घेऊन पूजेला बसायचं आहे. पूर्वाभिमुख बसून आपल्याला पूजा सुरुवात करायची आहे. पूजा एकतर पूर्व दिशेला मांडावी किंवा पश्चिमेकडे मांडावी. ही पूजा कधी दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे न मांडता पूर्व दिशेला चौरंग मांडायचा आहे. पूर्व दिशेला जागा नसेल तर पश्चिम दिशेला चौरंग मांडायचा आहे. आपण स्वतः पूजेला बसायचं. पेला, पळी, संध्यापात्र सर्व साहित्य आपलं आजूबाजूला घेऊन
यजमानाने डोळ्याला पाणी लावायचं आहे. स्वतःच्या अंगावर थोडंसं पाणी शिंपडायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः. कपाळाला गंध लावून घ्यायचा आहे. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदा विनायकप्रिया नित्यं तांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. हात जोडून गणपतीचं, धन्वंतरी देवतेचं, कुलदेवतेचं स्मरण करायचं. सुमोकश्च एकदन्तश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यप्पटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा संग्रामे सङ्कटैश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 5 वेळा नमस्कार करावा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. उजव्या हातावर पाणी घ्यायचं. तिथिर विष्णू तथा वारो नक्षत्रं विष्णुदेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत्. अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. गोत्राचा उच्चार करावा. स्वतःचं नाव घ्यावं. म्हणावं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं धन त्रयोदशी प्रीत्यर्थं धन्वंतरी देवता पूजन महम करिष्ये. पात्रात पाणी सोडून द्यावं. हातामध्ये अक्षता घेऊन त्या गणपतीच्या सुपारीला अक्षता व्हायची. गणपतीचं आवाहन करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणपतीची सुपारी उचलून ताटामध्ये ठेवावी. तिच्यावर 1 पळी पाणी घालावं. गणेशाय नमः पादयोः पाद्यं समर्पयामि. पुन्हा एकदा पाणी घालावं. गणेशाय नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. पुन्हा 1 पळी पाणी घालावं. गणेशाय नमः आचमनीयं समर्पयामि. स्नानीयं समर्पयामि. 5 वेळेस थोडं थोडं करून पंचामृत घालावं. पयदधिघृतंचैव मधुच शर्करायुत पंचामृतमयानि तस्नानार्थं प्रतिगृह्यताम्. पंचामृत घातल्यानंतर पुन्हा पाणी घालावं. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. सुपारीला पुसून जागेवर ठेवावी. गणेशाय नमः प्रतिष्ठापनार्थे अक्षतां समर्पयामि. सुपारीला अक्षता वाहावी. सुपारीला गंध हळदी कुंकू अक्षता वाहावी. गुलाल वाहावा. दिव्यचंदनं समर्पयामि. श्रीगणेशाय नमः सौभाग्यनाना परिमलद्रव्यं समर्पयामि. हरिद्रादि कुंकुम समर्पयामि. अभिरगुलालं समर्पयामि. फूल वाहावं. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. उदबत्ती ओवाळून घ्यावी. त्यानंतर तुपाची फुलवात ओवाळून घ्यावी. श्री गणेशाय नमः धूपमा घरापयामि. दीपं दर्शयामि. 2 विड्याची पानं घ्यावी. ती गणपतीच्या समोर मांडावी. त्यावर सुपारी खारीक वाटी हळकुंड बदाम ठेवावा. थोडी खडी साखर किंवा पेढा ठेवावा आणि त्या विड्याला पाणी फिरून नैवेद्य दाखवावा. गणेशाय नमः नैवेद्यं समर्पयामि.
ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्णब्रह्मणे नमः। नैवेद्यम समर्पयामी। पात्रात 2 चमचे पाणी सोडावं। मध्ये पाणी समर्पयामी, हस्त मुग्रशालम समर्पयामी। गणपतीला अक्षदा व्हावी। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी। गणपतीला नमस्कार करावा। नेत्री 2 हिरे, प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे। माथा शेंदूर पाझरे, वरिवरे दुर्वांकुरा चेतुरे। माझे चित्तविरे, मनोरथ पुरे, दे कोणी चिंता हरे। गोसावी सुत वासुदेव कविरे, या मोरयाला स्मरे। गणेशान महा प्रार्थना पूर्वक नमस्कारान करोमी। पळीभर पाणी संध्यापात्रात सोडावं। अनया पूजा श्री गणपती प्रियतान मम। भूमीला हळदी कुंकू अक्षदा फूल व्हावं। समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस परशं क्षमस्व मे। भूमे नमः नमस्कारान करोमी। समईला पण हळदी कुंकू अक्षत आणि फूल व्हावं। भो दीपदेव रूपस्तम कर्मसाक्षी हविघ्नकृत, यावत पूजा समाप्यातं तावत तं सन्निधो भव, सुस्थिरो भव। कर्मसाक्षी दीपनाथाय नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान करोमी। त्यानंतर पुन्हा एक फूल घेऊन ते अष्टगंधामध्ये बुडवायचं। वरती सूर्यनारायण भगवंताला दाखवून समोर ठेवून द्यायचं। आदित्यस्य नमस्कारान एकुर्वन्ति दिने दिने, जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते। सविता सूर्यनारायण नमः। गंधपुष्पै संपूज्य। त्यानंतर पूजेला घेतलेला तांब्या त्यावरती उजवा झाकण ठेवायचा। गंगे चमुणे चैव गोदावरी सरस्वती, नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। हात काढून घ्यावा। त्या तांब्याला 4 दिशेला गंध लावायचा। पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर अशा क्रमाने गंध लावावा। गंध लावून झाल्यावरती त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षत फूल व्हावं। वरुणाय नमः। दिव्यचंदनं समर्पयामी। सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी। हरिद्रादी कुंकुम समर्पयामी। पाण्याला नमस्कार करावा। पुष्कराद्यानि तीर्थानि गंगाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि पूजा काले सदा मम। एक पडी पात्रात पाणी सोडावं। अनया पूजा श्री कर्मसाक्षी देवता प्रियतान मम। त्यानंतर आता कलशाची पूजा करावी। हातामध्ये अक्षता घेऊन कलशाचं स्मरण करावं। कलशस्य मुखे विष्णु, कंठे रुद्रसमाश्रितः, मूले तत्रस्थो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृतः। कुक्षौत्सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा, ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो अथर्वणः। अंगैः समिता सर्वे कलशान्तु समाश्रितः, अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टि करी तथा। आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः, गंगे चमुणे चैव गोदावरी सरस्वती, नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। अक्षदा व्हावी। ध्यायामी। त्या कलशाच्या नारळावरती 1 पळी पाणी घालावं। त्यानंतर 1 पळी पंचामृत घालावं। त्यानंतर पुन्हा पाणी घालावं। पाद्यं समर्पयामी। पंचामृतं समर्पयामी। शुद्धोदकं समर्पयामी। आता वरील कलशाला सुद्धा त्याच क्रमाने गंध लावायचा आहे 4 दिशांना। पूर्वे ऋग्वेदाय नमः, दक्षिणे यजुर्वेदाय नमः, पश्चिमे सामवेदाय नमः, उत्तरे अथर्ववेदाय नमः। वरती नारळाला 1 बोट गंध लावायचा। अपांपते मध्ये पूर्णाय महा चंदनं समर्पयामी। नारळावरती हळदी कुंकू अक्षता व्हायची। सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी। हरिद्रादी कुंकुम समर्पयामी। नारळावरती फूल, तुळशी मंजुळा असेल तर तुळशी मंजुळा वाहा, बेल असेल तर बेल वाहा। माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि प्रभो मयार्तानि पूजार्थं पुष्पाणिं प्रतिगृह्यतां। ऋतुकालात भवपुष्पं समर्पयामी।
धूप दीप दाखवून घ्यायचा, धूप ओवाळावा किंवा उदबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्योगंधोत्तमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. निरांजन ओवाळावी. दीपम दर्शयामी. कलशासमोर सुद्धा नैवेद्यासाठी 2 विड्याची पानं, त्यावर सुपारी, खारीक, वाटी, हळकुंड, बदाम ठेवावी. खडीसाखर किंवा पेढा ठेवावा आणि त्याचा नैवेद्य दाखवावा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. नमस्कारान करोमी. कलशावर अक्षता वाहून नमस्कार करावा. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. नमस्कारान करोमी. पळीभर पाणी संध्यापात्रात सोडावं. अनेन पूजनेन वरुणः प्रीयतान्न मम. धन्वंतरी देवतेच्या फोटोला गंध लावावा. इदं विष्णुर्विचक्रमेत्रे धानि दधे पदम समूढमस्य पागुंसुरे स्वाहा. हळदी कुंकू गुलाल अक्षदा भावी. अहिरिव भोगैः परजेति बाहुंजाया हेतिं परिबाधमानः. अस्तघ्नो विश्वावयुनान् विद्वान् पुमान् पुमान् गुणसंपरिपातु विश्वतः. हार असेल तर हार घालावा फोटोला किंवा फूल व्हावं. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि प्रभो मयार्थानि पूजार्थं पुष्पाणिं प्रतिगृह्यताम्. धूप किंवा उदबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्योगंधोत्तमः आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. निरांजन ओवाळावी. साज्यं च वर्तसंयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामी. नैवेद्यासाठी पेढे जे आणलेले आहे भूमीवरती पाण्यानं चौकणी मंडळ करा छोटंसं. त्यावर ते पेढे आणलेले आहे, पेढ्याचा बॉक्स ठेवा किंवा ते पेढे वाटीमध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्या पेढ्यांना नैवेद्य दाखवून पाणी फिरून घ्या. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. धन्वंतरी देवतेच्या फोटोला अक्षता व्हावी. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. नमस्कारान करोमी. ज्यांच्याकडे सगळी पूजा मांडणं शक्य नाही ते डॉक्टर वैद्य जे असतील त्यांच्या ऑफिसमध्ये धन्वंतरी देवतेचा फोटो असेल, त्या फोटोला गंध, हार आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. अशा प्रकारे आपण पूजा करू शकता. आता या ठिकाणी गणपतीची आणि देवीची आरती करून घ्यावी. आरती झाली की कापूर आरती करावी. नमस्कार करून पूजा संपन्न करावी. आणि संध्याकाळी यम दीपदान म्हणजे संध्याकाळी दाराजवळ दक्षिण दिशेकडे तोंड करून कणकेचा दिवा लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला नमस्कार करायचा. धन्यवाद.